दिवस जरी सुट्टीचा असेल ना तरी आमच्याकडे ती खाऊ गल्लीच असते. आता एवढे सगळे सँडविच कोणासाठी, तर ते आमच्यासाठीच होते. मी बनवत होते पोटॅटो सँडविच आणि त्यासाठी इकडे मसाला रेडी करून घेतला होता. एक एक करून मी सँडविच भरत होते आणि ही सँडविचची चटणी इतकी भारी झाली होती ना. कोथिंबीर, पुदिना, आलं, मिरची, लसूण ह्या सगळ्या गोष्टी घालूनच मी ती बनवली होती आणि एकदमच मी हे सगळे भरून भाजायला घेतले होते, कारण ते ना गरम गरमच छान लागतात. गार झाले की ते काही खाऊशी वाटत नाहीत. आज नवीन क्रॉकरी काढली होती तर म्हणलं चला आज एस्थेटिकपणा थोडासा करूया आणि त्यामध्येच नाश्ता सर्व करूया. दोघांसाठी नाश्ता केला आणि दुपारच्या वेळेला परत ह्यांना खावंसं वाटलं आलूचे पराठे. म्हणलं चला आता ते बनवते. ते खातोय का नाही तोवर फ्रूट्स आणायला बाहेर जायचं होतं. बाहेर गेलोय तर गरमागरम दाबेली तिकडे बनत होती आणि मला दम कसा निघणार आहे म्हणून आम्ही दोघांनी पण ती मस्त अशी एन्जॉय केली. जसं घरी आलो तसं पहिल्यांदा तो फ्रूट्स भरायला घेतले आणि मला ना आज हे खरबूज ताजं ताजं सीझनल म्हणून मी घेतले. पण मला तुम्ही सांगा कॉमेंट्समध्ये की हे प्रेग्नेन्सीमध्ये चालतं की नाही खाल्लेलं का, मला तर माहीत नाही आहे. मी आणलंय खरं. त्यानंतर बनवलं होतं आज चिकन, भाकरी आणि मस्त असं जेवण केलं, पण कंटाळा खूपच आलता. ओके, बाय बाय.